नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे आपली हेल्दी रवा नूडल्स। अजिबात मैद्याचा वापर न करता आपण हेल्दी रवा नूडल्स आज बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतले रवा 1 वाटी घेतला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि ते छान मीठ टाकून पाणी टाकून मळून घेतलं। 5 ते 10 मिनिटांसाठी छान ते मुरत ठेवलं। त्याच्यानंतर आपण इथे एक पोळी लाटून घेणार आहोत। पोळी साधारणतः आपल्या पोळी एवढीच लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे कट करून नूडल्सच्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत। त्यानंतर एका साईडला आपण ठेवणार आहोत पाणी, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण तयार केलेले जे नूडल्स आहेत ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। नूडल्स हे 10 ते 12 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हे नूडल्स आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यावर थंड पाणी ओतणार आहोत, जेणेकरून आपले नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत। दुसऱ्या साईडला घेतली आपण कढई, त्याच्यामध्ये टाकले तेल, तेलामध्ये टाकले आपण अद्रक लसणाचं असं जाडसर वाटलेलं टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण कांदा आणि शिमला मिरची टाकून छान फ्राय करून घेतली। त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे शेजवान चटणी। शेजवान चटणी छान अशी त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। शेजवान चटणी मिक्स झाली की थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि सोया सॉस टाकायचं आहे। आपल्याला सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकलं आहे याच्यामध्ये। आता आपण सर्व नूडल्स टाकून घेणार आहोत। सर्व नूडल्स टाकून घेतले आहेत। आता त्याच्यावर आपण थोडंसं व्हिनेगर टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपले नूडल्स छान अशी तयार होतील। व्हिनेगर टाकून घेतल्यानंतर आपण छान हाताने याला मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपले हेल्दी रवा नूडल्स तयार झालेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।